नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत सर्व जिल्ह्यातील पीक विमा यादी जाहीर झाल्या आहेत, कोणते जिल्हे आहेत आणि सदर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती पीक विम्याबद्दलची। शासनाचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत। पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला आहे। याबद्दल राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झाले आहे आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्याची शासनाने सुरुवात केली आहे। आता वितरण करण्यात येणार आहे। अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याची एक राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्याची सुरुवात होणार आहे। त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रात 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू होणार आहे। राज्यात या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्यांचे बरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशामध्ये राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरू करण्यात आले आहे। मार्च पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल। रब्बी पीक विमा रक्कमची लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या रक्कम व त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील खरीप हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरण सुरू करण्यात आले। काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे। याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यावी। काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण मंजूर देण्यात आले आहे। यासाठी सरकारने अधिकृत GRB काढला आहे।